साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. नमस्कार मंडळी, पुण्यामध्ये काल मोठ्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन झालेलं आहे. पुण्यनगरी सज्ज झालेली आहे. पालख्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं आणि रात्रभर पुण्यामधील जे काही नागरिक आहेत हे आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्या पालख्या आहेत, काल पुण्यामध्ये ज्या पालख्या दाखल झाल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या, त्या पालख्यांच्या दर्शनासाठी खरं तर मोठ्या संख्येने पुणेकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाविकांच्या लांबच लांब रांगा, वारकऱ्यांच्या या लांबच लांब रांगा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी जे वातावरण पाहत असाल, अतिशय भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे. काही पुणेकर आपल्या सोबत आहेत. दादा, कुठून आलायस तू? मी इथूनच आलोय, पुण्यातून आलोय. हो. कसं वाटतंय जे वातावरण आहे? खूप मस्त वाटतंय. खूप असं एकदम भक्तिमय वातावरण आले. दरवर्षी वाट बघत असतो आम्ही वारी येण्याची, तर खूप मजा येते. किती वेळ झालं लाईनमध्ये थांबलाय? 1.5 तास झाले, 1-1.5 तास झाला असेल. ताई, काय सांगता? खूप छान वाटतंय. इथं आल्याचा खूप आनंद आहे. त्याची आईच आहे. मी कसबा पेठेत राहते. 1.5 तास झालं तुम्ही रांगेत? नाही, बरोबर 1.5 तास झाला. पुण्यामध्ये जे वारकरी येतात त्यांची सेवा अनेक जण करत असतात. तुम्ही कशा पद्धतीने काही सेवा देता माऊलींसाठी? सेवा करतात आणि आल्यानंतर ना आपल्याला जे काही शक्य आहे ते करतो आपण. खाऊ वगैरे वाटतो. खूप प्रसन्न आहे. पहिल्यांदाच आली आहे? हो, पहिल्यांदा आली. कसं वाटतं? छान. काय शिकली इथे येऊन? काय पाहिलंस? पेशन्स. आणि बोललीस वारकऱ्यांशी काही? खरं तर नव्या पिढीपर्यंत जे वारकरी संप्रदायाचे जे विचार आहेत, आपली संस्कृती आहे, ती नवीन पिढीपर्यंत पोहोचावी. हा जो सोहळा आहे आपल्या मुलांना हे समजावं, कशा पद्धतीने प्रयत्न करतात आणि हे वातावरण पाहून काय वाटतं? त्यासाठी त्यांना दाखवायला आणलंय की काय कसं आहे, कसं काय चालतंय, त्यासाठी दाखवायला आणलेलं आहे मुलांना. त्यासाठी आज आलेलं आहे. ठीक आहे. दादा, तुम्ही किती वाजता आले? किती वेळ झालं लाईनमध्ये? मी 2 तास झाले. 1 वाजता लागलो होतो लाईनमध्ये. 2 तास. दरवर्षी येतात? हो, दरवर्षी. काय वाटतंय? कुमारीबद्दल काय वाटतं? यावेळेस खूप गर्दी आहे, म्हणजे लाईन खूप मोठी आहे. बाकी काय नाही. मागच्या वेळेस लवकर लग्न झालं, आपलं लवकरही झालं होतं. दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतात? नाही, फक्त इथे आलो, आता तिकडे जाणार. नाही. कसं वाटतं? खूप छान एनर्जी मिळते. खूप मस्त. मी हडपसरहून आले. हडपसरवरून? हो, किती वाजता आले? 1ला आले. 1.5 पावणे 2 तास झाले. हो. काय आपल्या नवीन पिढीपर्यंत हो, माझी मुलगी यायची माझ्या बरोबर, पण यावर्षी तिला ऑफिसमुळे जमलं नाही म्हणून मी एकटी आले. तिला आवडतंय. जेवण हां, कसं वाटतंय? छान वाटतंय. पुण्यात येऊन छान वाटतंय. असंच पंढरपूरला जायचं. औषध येऊन एकदा 5 वाऱ्यावर पण करावं पंढरपूरचं. तर आपण जर पाहिलं तर हे गेल्या 2 तासांहून अधिक काळ जे आहे ते रांगेत उभे आहेत. पालख्यांचे जे दर्शन आहे ते घेण्यासाठी हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय भक्तिमय, मंगलमय असं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. वारीच्या संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्ही डिजिटल प्रभातवर पाहू शकता. तूर्तास धन्यवाद.